नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत एक मोठी आणि सकारात्मक अपडेट समोर येत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून अनेक शेतकरी एकच प्रश्न विचारत आहेत, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये खात्यामध्ये नेमके कधी जमा होणार. तर आज आपण याच विषयावरती सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचे 6000 रुपये हे देखील मिळतात. म्हणजेच एका वर्षात एकूण 12000 रुपये शेतकऱ्यांना मिळतो. या योजनेमुळे लाखो शेतकरी बांधव शेतीसाठी आवश्यक खर्च भागवणे सोपे झाले आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे आणि इतर शेतीच्या कामासाठी ही मदत खूप उपयोगी ठरत आहे. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. म्हणजे सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. अनेक भागामध्ये पाऊस सुरू झाला असून शेतकरी पेरणीच्या कामामध्ये व्यस्त आहेत. अशा वेळी आर्थिक मदतीचा हप्ता मिळणे ही शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे. मित्रांनो, पाऊस काही ठिकाणीच पडलेला आहे, बाकी ठिकाणी अजून कुठेही पाऊस पडलेला नाही. मित्रांनो, सध्या शासन स्तरावरती लाभार्थ्यांची माहिती तपासण्याचे आणि निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपली KYC, आधार लिंकिंग आणि बँक खात्याची माहिती एकदा तपासून घ्यावी. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत आणि ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे त्यांना हप्ता जमा होण्यात कोणतीही अडचण येणार नाही. मित्रांनो, अनेक वेळा सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या व्हायरल होतात. त्यामुळे कोणतीही अप्रमाणित तारीख किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका. फक्त शासनाची अधिकृत माहिती आणि बँकेचा SMS यावरच विश्वास ठेवा. आता सर्वात महत्त्वाची अपडेट, सध्या उपलब्ध माहितीनुसार मागील हप्त्याच्या वितरण पद्धतीनुसार नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलै 2026च्या पहिल्या आठवड्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपले खाते नेहमी तपासत राहावे. जर तुम्हालाही नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत असेल तर कमेंटमध्ये जय किसान नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.